छत्रपती संभाजीनगरमध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे। विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्यात। 5000 अंगणवाडी सेविका निदर्शनामध्ये सहभागी असल्याची माहिती आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे। विविध प्रलंबित मागण्या आहेत आणि याच मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झालेल्या आहेत, रस्त्यावरती उतरलेले आहेत। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि वेतन श्रेणी लागू करण्याची त्यांची मागणी आहे आणि विविध मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी अंगणवाडी सेविका ह्या आक्रमक झालेल्या आहेत। जिल्ह्यातील 5000 अंगणवाडी सेविका निदर्शनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। छत्रपती संभाजीनगरमधून सचिन बडे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। सचिन, विविध मागण्या आहेत, अंगणवाडी सेविकांचं हे आंदोलन आहे, आंदोलनाचं स्वरूप कशा पद्धतीने आहे, विविध मागण्या काय आहेत आणि या सगळ्या संदर्भात प्रशासन कशा पद्धतीने तोडगा काढणार आहे? तेजस, जे आपण पाहताय गेल्या बऱ्याच दिवसांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं जे आहे ते आंदोलन सुरू आहे। अंगणवाड्या कर्मचाऱ्यांची जे आहे तो संपात हातार उपसलेला आहे। अंगणवाड्या बंद आहेत, त्यामुळे मुलांचे हाल होत आहेत, गर्भवती स्त्रियांचे सुद्धा हाल होत आहेत। मात्र सरकारला धारेवर धरण्यासाठी जे आहे ते अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी आपण पाहताय असा भव्य असा मोर्चा पुकारलेला आहे, संप पुकारलेला आहे आणि या ठिकाणी भव्य असे धरणे आंदोलनही केलेले आहेत। मोठ्या संख्येमध्ये ज्या महिला आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत, त्या अंगणवाडी सेविका आहेत, अंगणवाडी कर्मचारी आहेत, मात्र त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही। त्यामुळे हजारोंच्या संख्येनं छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर जे आहे तो आपण पाहतो आंदोलनाचा हाताने उपसलेला आहे। काय सांगाल, या महिलांनी या ठिकाणी हत्यार उपसले ते म्हणजे संपाचं आणि आंदोलनाचं काय कारण आहे? आयटक प्रणीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज सुमारे 3,500-4 हजार अंगणवाडी कर्मचारी जिल्हा परिषदेसमोर आयटकच्या नेतृत्वाखाली धरणे देऊन बसलेले आहेत। त्याचं कारण की रुबल अग्रवाल मॅडम जे आहेत ICDS आयुक्त महाराष्ट्राच्या, त्यांनी 22 डिसेंबर रोजी एक पत्र काढलं आणि त्याच्यात सांगितलं की संपकरी अंगणवाडी महिला जर काम करत नसतील तर त्यांची कामं दुसऱ्यांना द्या, मुख्याध्यापकांना द्या, शिक्षकांना द्या, पर्यवेक्षकांना द्या आणि तो दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी। त्याच्यामुळे त्या पत्राची होळी आम्ही 27 डिसेंबर रोजी 100 ग्रामपंचायतीवर केली औरंगाबाद जिल्ह्यात आणि औरंगाबादलाही केली आणि त्याच कंटिन्युएशन मध्ये आजचं आमचं धरणं आंदोलन आहे आणि हे फक्त औरंगाबादला नाही तर राज्यभर हे आंदोलन आहे। 18 डिसेंबरला आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो, 1.5 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आयटकच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला नागपुरात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः भेटले, माजी गृहमंत्री अनिल देशमुख भेटले, रोहिदास पवार भेटले, येऊन भाषणं केली आणि त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी की तुम्हाला 18 तारीख आहे आज, तुम्हाला 20 तारखेला बोलवतो। 20 तारखेला त्यांनी बोलवलं। परत त्या हाऊस मध्ये फार आरक्षणाची चर्चा चालू आहे, तापलंय वातावरण। तुम्ही जरा मंत्रालयात या, दुर्लक्ष केलं म्हणून तुम्ही या ठिकाणी हत्यार उपसलेला आहे। आपण या ठिकाणी पाहताय हजारोंची संख्या आहे, यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलंय म्हणून या संघटनेने असेल या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे। मात्र राज्यातील विविध ठिकाणची हजारो अंगणवाड्या ज्या आहेत त्या बंद आहेत आणि मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवलाय आणि संप पुकारलेला आहे आणि आंदोलनही या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं पाहायला मिळत आहे। अगदी सचिन, अंगणवाडी सेविकांचं हे आंदोलन सुरू आहे। विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झालेल्या आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।